गढ़चिरौली जिले की स्वास्थ्य व्यवस्था को लेकर मामला गर्माता नजर आ रहा है। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े के खिलाफ गंभीर आरोप लगाते हुए उनके इस्तीफे की मांग की गई है। इसी मांग को लेकर आज नागपुर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कर स्वास्थ्य व्यवस्था और मरीजों की परेशानियों को लेकर सवाल उठाए गए। नमस्कार, मैं अनुराग नंदकिशोर शिंदे, आप देख रहे हैं एनटीवी 24 न्यूज। गढ़चिरौली की स्वास्थ्य व्यवस्था को लेकर उठे सवाल अब नागपुर तक पहुंच चुके हैं। आज नागपुर प्रेस क्लब में डॉक्टर वर्षा लहाड़े के खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। आरोप लगाया गया कि उनके कार्यकाल में स्वास्थ्य विभाग में अनियमितता और मनमानियों की शिकायत सामने आई है। दावा है कि जिले के अलग अलग अस्पतालों से कम 5 डॉक्टरों ने इस्तीफा दिया। इसके अलावा दिव्यांग मरीजों की सुविधाओं और कॉल सेंटर से जुड़े मामलों को लेकर भी सवाल उठाए गए। प्रेस कॉन्फ्रेंस में डॉक्टर वर्षा लहाड़े के इस्तीफे और पूरे मामले की जांच की मांगी गई। मी अमिता शामकांत मडावी, गडचिरोली माजी पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता। आज मीडियासमोर याच्यासाठी आलेली आहे। माझं आंदोलन दिनांक 7 तारखेपासून इथे उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयासमोर सुरू आहे। विषय होता जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाड़े यांना जिल्ह्यातून बाहेर काढण्यासंदर्भामध्ये डॉक्टर वर्षा लहाड़े ह्या पूर्ण हयातीमध्ये त्यांच्या शासकीय सेवेच्या पूर्ण हयातीमध्ये ह्या वादग्रस्त म्हणून प्रचलित आहेत। नंदुरबार जिल्ह्यातून सुद्धा त्यांना हाकल्यासाठी विविध आदिवासी संघटनांनी आंदोलन केलेले आहेत आणि त्यांना तिथून हटवलेलं आहे। त्याच्यानंतर नाशिकसारख्या ठिकाणी पण त्यांनी गर्भलिंग निदान चाचणी अवैध गर्भपातासारखे अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यांसंदर्भात त्यांना अटक पण झालेली आहे। 5 दिवस त्या तुरुंगात पण राहून आलेले आहेत। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना गडचिरोलीमध्ये थोपवणं हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं मला शासनाला सांगणं आहे। या भ्रष्ट महिला अधिकाऱ्याला आर्थिक व्यवहारामध्ये हिचा भ्रष्टाचार खूप झालेला आहे। त्याच्यामध्ये चुकीच्या मार्गाने आर्थिक व्यवहार करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अधीनस्थ ठेवून इथे कार्यक्रम वाढलेले आहेत। त्याच्यामुळे शासनाला माझं तुमच्या मार्फतीने सगळ्या पत्रकार बंधूंच्या मार्फतीने एवढंच सांगणं आहे की हिला आमच्या जिल्ह्यातून बाहेर काढावं आणि हिच्या सोबत असलेला ज्यांनी म्हणजे माझ्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी माझ्या घरी स्वतःच्या हाताखाली शासकीय कर्मचाऱ्याला पाठवलं। डॉक्टर नाही, धीरज लोखंडे म्हणून जो कर्मचारी आहे त्याला माझ्या घरी पाठवलेलं होतं की ताई यांची बदली होऊ शकत नाही आणि तुम्ही तक्रार मागे का पैसे घेऊन पाठवलेलं होतं। तर मला एवढंच म्हणायचं आहे, जर ही भ्रष्ट नसेल तर हिने पैसे घेऊन माझ्या घरी स्वतःच्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला का पाठवावं? इथे सगळं काही आलं। त्याच्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला जिल्ह्यातून बाहेर हाकलणं आणि जिल्हा सामान्य रुग्णालय हिच्या हातातून वाचवणं, आरोग्य व्यवस्था वाचवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं वाटतं। नाही, नंदुरबार सारख्या ठिकाणी पण तिने असेच प्रकार केले होते। उर्मटपणा, उद्धटपणा, भ्रष्टाचार किंवा आदिवासी जिल्ह्यामध्ये असल्यानंतर आम्हाला कोणी काही म्हणत नाही, थोडंसं अरेरावीपणा, कर्मचाऱ्यांना त्रास देणं, डॉक्टरांना त्रास देणं अशा प्रकार तिथे होते। त्याच्यामुळे विविध संघटनांनी आंदोलनं केलेली होती तिला बाहेर काढायसाठी नंदुरबार जिल्ह्यातनं। गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आहे, यांच्याकडे तुम्ही यांच्याबद्दल काही कंप्लेंट वगैरे केली का? आपण सगळ्यात पहिले सगळे पत्रव्यवहार करत असताना मी माझ्या लेटर पॅडवर फडणवीस साहेबांना पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिलेलं आहे, आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना पत्र दिलेलं आहे, जिल्हाधिकारी गडचिरोलीत पत्र दिलेलं आहे, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, जिल्हा संचालकांना पत्र दिलेलं आहे, जिल्हा उपसंचालकांना महाराष्ट्राच्या संचालकांना पत्र दिलेलं आहे, महाराष्ट्राचे उपसंचालक नागपूर मंडळाला पण पत्र दिलेलं आहे। पुढील भूमिका गडचिरोलीमध्ये यांनी समजा आता मला उद्या जी समिती आहे त्या चौकशी समिती येत आहे, त्या चौकशी समितीचा अहवाल मला लवकरात लवकर देण्याचं त्यांचं म्हणणं आहे, उपसंचालकांचा शशिकांत शंभरकरांचा। त्याच्यानंतर तो अहवाल त्यांचा संचालकांकडे जाईल आणि लवकरात लवकर त्यांची तडपातडपी इथून बदली करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे। जर बदली झाली नाही तर मी गडचिरोलीमध्ये ते आंदोलन करेन। मी याच्यानंतर नागपूरला बसणार नाही, मी थेट मुंबईला संचालकांच्या कार्यालयासमोर माझं ठिय्या आंदोलन ठेवेन माझ्या सगळ्या सामाजिक विविध संघटना, आदिवासी संघटनांना घेऊन। ब्युरो रिपोर्ट, एनटीवी 24 न्यूज, नागपूर।